विद्यार्थ्यांची ने-आण करणाऱ्या रिक्षाला 10,000चा दंड लावल्यानं आमदार संतोष बांगर आक्रमक. आरटीओला टाळं ठोकेन. बांगरांचा परिवहन अधिकाऱ्यांशी संवाद साधतानाचा व्हिडिओ व्हायरल. हिंदी सक्तीविरोधात पुन्हा एकदा मनसे आक्रमक. चारकोपमधील शाळेत मराठी शिकवण्यावरून मनसे आक्रमक. पालकांच्या तक्रारीवरून मनसेचा संताप. पुणे जिल्हाधिकारी कार्यालयाबाहेर अखिल भारतीय जनवादी महिला संघटनेचं आंदोलन. कोथरूड ठाण्यातील पोलीस कर्मचाऱ्यांवर गुन्हा दाखल करण्याची मागणी तर 3 मुलींनी केले होते मारहाणीचे आरोप. सोलापूरच्या करमाळ्यातील आळसुंदे ग्रामस्थांचा नायब तहसीलदारांच्या कार्यालयामध्ये ठिय्या. वरकुटे ते आळसुंदे हा शिवरस्ता खुला करण्याची ग्रामस्थांची मागणी. परभणीच्या पेहंडूळमध्ये मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेचा रस्ता अतिशय निकृष्ट दर्जाचा. रस्त्यावरील डांबर हाताने उकरला जात असल्यामुळे स्थानिक संतप्त. दोषींवर कडक कारवाई करण्याच्या मागणीसाठी जलसमाधी आंदोलन. जळगावात एसटी बसची दुरावस्था. बसमधील आसन व्यवस्था पूर्णपणे खिळखिळी झाल्याचं चित्र. व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल. कोल्हापूरच्या सातवे गावातील जिल्हा परिषदेच्या शाळेची भिंत कोसळली. वर्गातील मुलं जेवणासाठी बाहेर पडताच ही भिंत कोसळली. सुदैवानं कोणतीही जीवितहानी नाही. विद्यार्थ्यांच्या शालेय साहित्याचं मोठं नुकसान. भंडारा जिल्ह्यामध्ये विद्युत रोही यंत्र जाळण्याच्या घटनांमध्ये वाढ. रोवण्याही खोळंबल्या. महावितरणच्या कारभाराचा शेतकऱ्यांना फटका. भुसावळच्या हतनूर धरणाचे 2 दरवाजे उघडले. 2000 क्युसेकनं तापी नदी पात्रात विसर्ग. मध्य प्रदेश आणि विदर्भात काही प्रमाणात पाऊस. धरण क्षेत्रामध्ये 277 मिलीमीटर पावसाची नोंद. भंडाऱ्यात मागील 8 दिवसांपासून दडी मारलेल्या पावसाची दमदार हजेरी. धान पिकांसाठी हा पाऊस पूरक असल्यामुळे शेतकऱ्यांमध्ये समाधानाचं वातावरण तर करपण्याच्या मार्गावर असलेल्या पिकांना नवसंजीवनी. बुलढाण्यातील सोनोशी महसूल मंडळामध्ये जोरदार पाऊस तर सोनोशी नदीला पूर आल्यामुळे राहोरी वरदडी हा रस्ता बंद. जांभुरात पूल पाण्याखाली. वाहतुकीला अडचण. परभणीमध्ये आठवड्याभरापासून पावसाची दडी. ढगाळ वातावरणामुळे खरीप पिकांवर रोगराई सुद्धा निर्माण होण्याची शक्यता. भंडाऱ्यामध्ये वादळी वाऱ्यासह पावसामुळे मोठं नुकसान. ठिकठिकाणी झाडं कोसळली. भाजीपाल्याच्या बागाही जमीनदोस्त. शेतकऱ्यांकडून आता पंचनामे करून नुकसान भरपाई देण्याची मागणी. चंद्रपूर शहरामध्ये विजांच्या कडकडाटासह पावसाची हजेरी. दमदार पावसामुळे भर दुपारी शहरात अंधार. जिल्हाभरात पिकांसाठी अजूनही पावसाची प्रतीक्षा कायम. नाशिकच्या पुणेगाव, दरसवाडी आणि डोंगरगाव कालव्याला पुराचं पाण्याचं आवर्तन. डोंगरगावात पुराचं पाणी पोहोचलं. उत्तर पूर्व भागातील 50 ते 60 गावांना पुराच्या पाण्याचा फायदा होणार. बुलढाण्याच्या सिंदखेड राजा तालुक्यामध्ये पावसाचं थैमान. पुरात 2 बैल वाहून गेले. शेती पिकांचंही प्रचंड नुकसान. करमाळा प्रशासकीय संकुलातील विविध कार्यालयांसमोरील रस्त्यांना तळ्याचं स्वरूप. शासकीय कामासाठी येणाऱ्या नागरिकांचा या चिखलातनं प्रवास. साचलेल्या पाण्यामध्ये मुरुम टाकण्याची ग्रामस्थांची मागणी. अन्यथा आंदोलनाचाही इशारा. डोंबिवलीमध्ये रेल्वे स्टेशनकडे जाणाऱ्या रस्त्यांवर खड्ड्यांचं साम्राज्य. दरम्यान उन्हात धुळीमुळे नागरिकांना श्वसनाचा त्रास. आरोग्याचा प्रश्न यामुळे ऐरणीवर. नागपुरात 2 महिन्यात 1187 खड्डे बुजवल्याचा महानगरपालिकेचा दावा. मात्र डांबरी रस्त्यावर अजून सुद्धा खड्ड्यांचं साम्राज्य कायम. पावसामुळे खड्ड्यांमध्ये आणखीनच भर. वर्धा जिल्ह्यामध्ये रासायनिक खत ई-पॉस मशीन्स आता तपासणी मोहीम. तर जिल्ह्यातील 104 कृषी केंद्रांची तपासणी. त्रुटी आढळलेल्या 23 विक्रेत्यांना कारणे दाखवा नोटीस. राज्यात बियाणे विक्रेत्यांना साथी पोर्टलद्वारे विक्री करणं बंधनकारक. वाशिममध्ये पोर्टलवर योग्य नोंद नसल्यामुळे 43 बियाणे आणि 15 खतं विक्रेत्यांना नोटिसा. डोंबिवलीमधील बहुचर्चित विजय पाटील हत्याकांड प्रकरणी 3 आरोपींना जन्मठेप. विजय बाकडे, साजिद शेख आणि सुनील भोईरला जन्मठेपेची शिक्षा. 18 वर्षांनंतर कल्याण कोर्टाकडून निकाल. जळगावच्या कोल्हेनगरमधील एका घरात गोळीबार झाल्याची घटना. तरुणांनी दारूच्या नशेत गोळीबार केल्याची कुटुंबियांची माहिती. या प्रकरणी पोलिसांकडून संशयितांचा शोध सुरू. लातूरमध्ये सेवालयातील अत्याचार प्रकरणी 4घांना जामीन मंजूर. संस्थेचे प्रमुख रवी बापले यांच्यासह 3 महिलांना सशर्त जामीन. दरम्यान तपास पूर्ण होईपर्यंत संबंधितांना लातूर, धाराशिव, बीड या जिल्ह्यात येण्यास बंदी. छत्रपती संभाजीनगरमध्ये रिक्षा चालकाकडून विद्यार्थिनीचा विनयभंग. इंग्रजी माध्यमातील विद्यार्थिनीसोबत रिक्षा चालकाचं अश्लील कृत्य. सिडको पोलिसांकडून रिक्षा चालकाला अटक. अकोल्यात बेशिस्त वाहतूक करणाऱ्या 104 रिक्षांवर कारवाई. सर्व रिक्षा शहर वाहतूक शाखेच्या कार्यालयामध्ये जमा. वाहन चालकांना वाहतूक नियमांचं पालन करण्याचंही आवाहन.
शाळा तपासणी करून सकारात्मक अहवालाच्या बदल्यात 25,000 रुपयांची मागणी. गोंदियातील गटशिक्षण अधिकाऱ्याचा व्हिडिओ व्हायरल. संस्था प्रतिनिधीचा लाच मागितल्याचा दावा, मात्र गटशिक्षण अधिकाऱ्यांना आरोप फेटाळला. भंडाऱ्याच्या रोपवनातील 26,000 रोपटी वन्य प्राण्यांकडून नष्ट. सामाजिक वनीकरणाचा अहवाल संशयाच्या भोवऱ्यात. वनमंत्री गणेश नाईकांकडे तक्रार करत सखोल चौकशीचीही मागणी. शेतकरी मुख्य प्रवाहात यावा म्हणून महाराष्ट्र ग्रामीण बँकेकडून शेतकऱ्यांसाठी विशेष सवलतीच्या योजना सुरू. बँकेचे अध्यक्ष मिलिंद घारड यांची माहिती. तर जुन्या थकीत कर्जावरील संपूर्ण व्याज माफ करून नवं कर्ज वाढवून देण्यात येणार. धुळ्यातील 100 खाटांच्या नव्या स्त्री रुग्णालयाचं काम आता अंतिम टप्प्यात. 9 कोटी रुपये खर्चून रुग्णालयाची उभारणी. अतिदक्षता केंद्रासह नवजात बालकांसाठी NICU मध्ये उपचार करण्याची यामध्ये क्षमता. अहिल्यानगरात जनावरांमध्ये लंपी आजाराचा प्रादुर्भाव वाढला. जिल्ह्यात आतापर्यंत 1033 जनावरं बाधित. सोन्याचे दर जीएसटीसह 1,04,300 रुपयांवर. जळगावच्या सराफा बाजारात सोन्याच्या दराचा विक्रमी उच्चांक. गेल्या 7 दिवसात सोन्याच्या दरात 3,500 रुपयांची वाढ. राखी पौर्णिमेनिमित्त धुळ्यात गतिमंद मुलींकडून राख्या तयार. यमुनाबाई शैक्षणिक सांस्कृतिक मंडळाचा स्तुत्य उपक्रम. सोलापुरात विणकर बांधवांकडून हातमाग दिन साजरा. तर विणकर बागेमध्ये हातमागाची पूजा करून राष्ट्रीय हातमाग दिन साजरा. पुण्याच्या भोरमध्ये गणेशमूर्ती शाळांमध्ये गणेशमूर्ती रंगवण्याची लगबग सुरू. कारागीर गौरी गणपतीच्या सुबक मूर्तींवर रंगाचा शेवटचा हात मारण्यात दंग. तर मूर्तीच्या किमतींमध्ये सुद्धा 10 ते 20% वाढ होण्याची शक्यता. अहिल्यानगर जिल्हा पोलीस दलात नव्या ब्राव्होची दमदार एंट्री. तर पोलीस अधीक्षक सोमनाथ गारगे यांच्या हस्ते श्वानाचं बारस संपन्न. तर ब्राव्हो लवकरच आता श्वान पथकात सामील होणार.